ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, चुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून भक्ता घरी आला. बघा, सुख सुख या विषयावर मी बरीच उदाहरणं दिलेले आहेत. आणि प्रत्येक प्राणी, राक्षस आणि माणूस कशा करता? सुखा करता. आणि जे सुख हे जीवनात नाहीच आहे. सुख कशात आहे? गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांना सांगितले, सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. गीतेत सांगितलेले. ना आपल्या गीता वाचायला ज्ञानेश्वर वाचायला वेळ नाही, तुकारामाचा गाथायलाही नाही, दासबाजालाही नाही. काय दासबाजात काय सांगितलेले? मनात वाचले पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. पण आज आपण आपल्यावर जबाबदारी घेतच नाही. आणि मग विवाह ही एक संस्कृती मानली गेलेली आणि पवित्र जागा आहे. पण त्या विवाहामध्ये अनेक लोक येतात आणि वधूवराला आशीर्वाद देतात. आणि वधूवराला आशीर्वाद दिल्यानंतर तुमचं जीवन, तुमच्या लोक भाषणं करतात पुढारी, त्यांच्या हाताने कुटुंबाची, वाडवडिलांची, देशाची सेवा करू. बघा, त्यांच्या हातून घरात गेल्या ती कुटुंबातल्या माणसांचं विघटन करून टाकीती, सासू-सासऱ्याला बाहेर काढून देते, घरात कोण नको, वन मेन शो. आणि देशाचं तर काम तिला होतच नाही, तर काम काय करणार आहे? म्हणून कुटुंब अवस्थामध्ये काय लग्न लावताना काय ब्राह्मण लग्न लावतात. लग्न म्हणजे काय झालं? डेकोरेशन झालेलं आहे, एन्जॉय झालेलं आहे. लग्न म्हणजे सप्तपदी, 7 अग्नी केली जाते. आणि अशा लोकांना समजतं त्या मुलीला ब्राह्मणांनी 7 शक्ती घ्यायला लावतात. त्या आज राहिल्या नाही. त्या नसल्यामुळं आज समाजामध्ये दुःख भोगावं लागतात. तिथं त्या मुलीला ब्राह्मण, पूर्वीचे आताचे ब्राह्मण काय भिकेचे मांजरं, फिरे दारं, यांना फक्त काय पाहिजे? दक्षिणा पाहिजे. लोकांचं वाटोळं काय त्यांना घेणं नाही. तसं पूर्वीचे ब्राह्मण होते, ते ज्ञान शिकत होते. आणि मग त्या मुलीला काय शिकवलं जातं? पहिली शपथ. आता तुझा माझा संबंध झाला, आपलं काहीतरी दैवयोग आहे, पहिल्या जन्माचं प्राकृत आहे. मग तू आंधळा असो, पांगळा असो, काळा असो, गरीब असो, आता मी तुझा स्वीकार केलेला आहे. आता मी मरेपर्यंत काय तुला सोडणार नाही. दुसरी शपथ, तुला काय खायला वाटतंय, तुझी इच्छा काय, ती मी तुला करून घालीन. तिसरी शपथ, तुझ्याकडे डागडागिने आहे की नाही, तू घातले तर मी घालीन, नाही घातले तर काही नाही, मी समाधानी राहील. चौथी शपथ, तुझे जे गणगोत आहे ते मला सारखं, माझं गणगोत आहे ते मला सारखं, मी दोघांचा आदर करीन. पाचवी, तुझ्या कुटुंबामध्ये जे सगळे माणसं आहे त्या सगळ्या माणसांचा मी काय करीन? आदर करीन. आणि मी सगळ्यांच्या मताना वागल. म्हणजे मी कुटुंबात समरस होईल, मी तुमच्याशी समरस होईल, तुम्ही सांगाल तसं वागल आणि मी तुमची आज्ञा पाळील. अशी आज्ञाधारक वृत्ती घेऊन मी आज तुमच्या घरात आलेली आहे आणि मी तुमचा स्वीकार केलेला आहे. आणि आज काय झालेले? सगळं विरुद्ध झालेले. आताच्या मुली काय म्हणतात? मुलगा एकटाच पाहिजे, घरात सासू-सासरे नको. सासऱ्याची काय पाहिजे? प्रॉपर्टी पाहिजे, पण सासू-सासरे नको आहे, देरबाई नको आहे. सांगा, काय कोणती संस्कृती ही? पाश्चात्य संस्कृती. आणि आपल्या या हिंदू धर्माला काय झाली? कीड लागलेली. आणि मग ही कीड काढण्याकरता आपण सगळ्यांनी गर्व शिकवू, आम्ही हिंदू आहे. बघा, संभाजीराजे कोणाकरता मेले? धर्माकरता मेले पण सोडला नाही. येसुबाईंना 30 वर्ष तुरुंगवास भोगला, काय पण आपलं हे सोडलं नाही, मराठी राज्य. आणि आज आपण काय करू राहिलो आहे? तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपला हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माच्या चालीरीती प्रत्येक मुलींना, प्रत्येक मुलांना आईवडिलांची सेवा करा, देशाची करा, शेतीत काम करा, फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका. हे जर पटलं असेल तर देवाची व्याख्या मी सांगितलेली. देव आपल्या हृदयात आहे, देव आईबापात आहे, देव चंद्र सूर्य हवा पाणी पंचतत्वात आहे, आणि देव प्राणी मात्रात आहे. ही बाकीचे देव आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेले, गेले विसरून खऱ्या देवा.
गाडगे महाराज काय म्हणतात, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. तर जीव खरा देवाला लोक विसरून गेले आणि दुःख भोगू राहिले. तर सुख पाहिजे असेल तर ह्या विचाराची आपण हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्याला शेअर करा. जय वैरनाथ महाराज की जय.